नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट ए टू झेड पॉडकास्टच्या या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे पुण्याचे नाटकवाले, यात मी अभिषेक रत्नबारकी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ए टू झेड पॉडकास्टमध्ये आम्ही हे नवीन सेगमेंट सुरू करतोय. चर्चा करत असताना सुजित आणि माझ्या डोक्यामध्ये, आमच्या सहकाऱ्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की पुण्याला नाटकाची खूप मोठी परंपरा आहे. खूप नाटककार पुण्यामध्ये आहेत ज्यांनी पुण्याच्या नाटकांचा खूप मोठा काळ बघितला आहे. खूप बदल त्यात बघितलेले आहेत. व्यावसायिक असतील, प्रायोगिक असतील, या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक बदल बघितलेत, अनेक प्रकार बघितले आहेत, खूप मोठा काळ बघितला आहे. आणि या लोकांना प्रेक्षकांसमोर आणणं खूप गरजेचं आहे. त्यांचे अनुभव प्रेक्षकांपर्यंत आणणं. आणि आता जे लोक नाट्यसृष्टीमध्ये नवीन पदार्पण करू इच्छितात, नव्याने आलेले आहेत किंवा येण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचं करून की नक्की पुण्याची नाट्यसृष्टी कशी आहे, त्याचा इतिहास काय होता, आत्ता नक्की काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी हे एक नवीन सेगमेंट आम्ही सुरू करत आहोत, पुण्याचे नाटकवाले. पुण्याला नाटकाची खूप मोठी परंपरा आहे. जवळपास 100-150 वर्षापासून आपण म्हटलं तरी चालेल. जेव्हापासनं नाट्यसृष्टी आहे तेव्हापासून पुण्यात नाटकं होत आहेत. यातलंच एक खूप जुनं आणि गाजलेलं नाव म्हणजेच विनोदमूर्ती प्रकाश इनामदार. आपण या सेगमेंटची सुरुवात करणार आहोत विनोदमूर्ती प्रकाश इनामदार यांच्यापासनं. आज प्रकाश इनामदार आपल्यात नाहीत, पण त्यांच्या घराण्यामध्ये गेले 3 पिढ्या नाट्यसृष्टीची सेवा सुरू आहे. प्रकाश इनामदारांचे वडील असतील दस्तूरखुद्द प्रकाश इनामदार असतील, आणि आज त्यांचे चिरंजीव अभिजित इनामदार हे सुद्धा नाट्यसृष्टीमध्ये आपली सेवा देत आहेत. आपण आज भेटणार आहोत विनोदमूर्ती प्रकाश इनामदार यांचे चिरंजीव अभिजित इनामदार यांना. अभिजित दादा, ए टू झेड पॉडकास्टमध्ये स्वयंभू स्टुडिओज तर्फे तुझं खूप खूप स्वागत. जवळपास आता तुझी 3री पिढी आहे नाट्यसृष्टीमध्ये. आजोबांना बघितलंयस? आजोबांना पाहिलंय, म्हणजे माझ्या वयाच्या 8व्या वर्षी आजोबा एक्सपायर झाले. पण मला आठवतंय त्यांना पाहिल्याचं, त्यांच्या मांडीवर खेळल्याचं आठवतंय. त्याच्यानंतर फारसा सहवास नाही मिळाला त्यांचा. आजोबांच्या कामाचा एक मागोवा काही तुला जे जे आठवतंय किंवा माझे ऐकून आहे आईंकडनं, बाबांकडनं वगैरे? आजोबा माझे म्हणजे आप्पासाहेब इनामदार हे डॉक्टर ऑफ म्युझिक होते. त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे मला वाटतं फाउंडर मेंबर होते. बरं. तसंच भरतनाट्य मंदिरचे फाउंडर मेंबर, मुंबईचं तमाशा कला विकास मंडळ काहीतरी आहे त्याचेही फाउंडर मेंबर, फाउंडर अध्यक्ष होते ते. आणि बरंच मोठं काम होतं लोककलाच्या संदर्भात. 26 जानेवारीला जे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती हे निघतात, फ्लोट्स निघतात, त्यातला जो महाराष्ट्राचा फ्लोट आहे तो माझ्या आजोबांनी सुरू केला. त्याच्या आधी महाराष्ट्राचा फ्लोट नव्हता त्या इतिहासात. मला असं आठवतंय आजोबांचं गीतरामायणामध्ये योगदान होतं. गीतरामायण, बाबूजींचं जे गीतरामायण होतं ओरिजिनल, त्यातले 3 गाणी आजोबांनी स्वतः गायलेली होती. आता मला नेमके ते गाणी आठवत नाहीत, पण त्याच्यामध्ये एक रावणाचं गाणं होतं, एक हनुमानाचं गाणं होतं आणि आणखीन एक गाणं होतं. अशी 3 गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण आता जे ऐकतो ते बाबूजींच्या आवाजातलं गीतरामायण ऐकतो, पण गीतरामायण जे ओरिजिनल झालं होतं, आकाशवाणीवर पहिलं प्रक्षेपण जे झालं होतं त्याचं, ते गीतरामायण वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात वेगवेगळी गाणी रेकॉर्ड झालेली आहेत. आणि त्यातली 3 गाणी अभिजित दादांचे आजोबा म्हणजे प्रकाश इनामदारांचे वडील डॉक्टर आप्पासाहेब इनामदार यांच्या आवाजात आहेत. खूप रंजक आणि खूप नवीन माहिती आपल्याला मिळाली. आजोबांकडनं वडिलांकडे वारसा आला असेल. बाबांचं काम कुठनं आठवतं? नाही, ऍक्च्युली आजोबांचीच कलासंगम ही संस्था होती. त्याच्या माध्यमात ऍक्च्युली कलासंगम म्हणजे हे कलापथक होतं त्यावेळेला. ती नाट्यसंस्था किंवा अशा फॉर्मॅटमध्ये नव्हती. आणि हे काँग्रेसचं कलापथक होतं. तर काँग्रेसचे जिथं जिथं काही कार्यक्रम असायचे तिथं तिथं या कलापथकाचे कलाकार जाऊन तिथे त्यांची कला प्रेझेंट करायचे आणि साईड बाय साईड तिथल्या कार्यकर्त्याचा प्रचार करायचे, असा त्याचा फॉर्मॅट होता. मग नंतर काही काळाने 80 साली आजोबा गेले. आजोबा गेल्यानंतर ती सगळी जबाबदारी बाबांकडे आली आणि मग त्यांनी त्याचा फॉर्मॅट चेंज केला आणि ती नाट्य संस्था म्हणून एस्टॅब्लिश केली. तोपर्यंत ते कलापथक या स्वरूपात चाललेलं होतं.
लोकनाट्य वगनाट्य हा त्या काळातला एक हो. खूप गाजलेला प्रकार होता. त्यात नक्की फरक काय आहे किंवा त्याचा उद्देश काय होता त्या काळात लोकनाट्य किंवा वगनाट्याचा? लोकनाट्य किंवा वगनाट्य तसं बघायला गेलं तर बरेच वेळा काय होतं की जी नाटकं आपण बघतो ती नाटकं क्लाससाठीची असतात, माससाठीची नसतात. किंवा जसं पुलंचे विनोद असतात, पुलंचे विनोद हे क्लाससाठीचे असतात. तसं लोकनाट्य किंवा वगनाट्य हे तळागाळातल्या लोकांपर्यंत जायचं. म्हणजे तुम्ही अगदी पारावर जरी शो करायला सांगितलं तरी झाडाच्या पारावरती शो करायचे हे, आणि त्या सगळ्या ज्या काय कलाकृती आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्याच्यातले जे हिरो असतात ते हिरो सामान्य जनतेतलेच असायचे. उदाहरणार्थ गाढवाचं लग्न, याचा हिरो आहे सावळा कुंभार. सावळा कुंभार, कुंभार, हा. राजा कधी हिरो नसतो त्याच्यामध्ये, सामान्य जनतेतला, हा, सामान्य जनतेतला माणूस येतो. किंवा विच्छामध्ये बघितलं तर तो हवालदार, जो हवालदार आहे आणि तो राजाची टर उडवतो. किंवा सावळा कुंभार येतो आणि दिवाणजीची किंवा राजाची टर उडवतो. यात लोकांना जो आनंद मिळतो ना, की ह्या आमच्या कुंभाराने याची टर उडवली बरं का, या राजाची, हा आनंद तो लोकांना जास्त आवडतो. त्याच्यामुळे त्याला ते लोकनाट्याचा फॉर्म छान तो तयार झालाय. आपल्याला ना म्हणजे ऐकून आतापर्यंत ना बाबा फक्त गाढवाचं लग्न पुरतेच, म्हणजे आम्हाला बऱ्याचदा असं जाणवतं की प्रकाश इनामदार म्हटल्यानंतर गाढवाचं लग्न, हा जो एक आपण काय म्हणू त्याला, एक शिक्का बसलेला असतो की हा प्रकाश इनामदार इज इक्वल टू गाढवाचं लग्न. पण बाबांचं काम खूप व्यापक आहे, खूपच. जर एक त्याचा आढावा सांग ना बाबा, काय कुठपासनं कुठपर्यंत ते काम करत होते, त्या काळात त्यांनी कोणाकोणासोबत, कुठल्या संस्थांबरोबर काम केलं. नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं बाबा, माझ्यामध्ये बाबा अगदी 1-2 वर्षाच्या तेव्हापासून काम करतायत, अगदी सुरुवातीपासून, म्हणजे बालनाट्यामध्ये असेल. पण त्यानंतरच्या काळात जेव्हा महाराष्ट्राचं फॉर्मेशन झालं 1960ला, त्या काळामध्ये असेल तर सामाजिक कार्यामध्ये वगनाट्य, लोकनाट्य आणि त्यावेळेसच्या कलाकारांचा सहभाग कसा होता, त्यांनी काय योगदान दिलेलं होतं त्या काळामध्ये? नाही, आता जे बाबांकडनं आम्ही किस्से ऐकले, कारण बाबांचं वय वर्ष एक त्यावेळी मी स्वप्नातही नव्हतो, त्याच्यामुळे त्यावेळी किस्से मला माहीत असणं शक्य नाही. पण त्यांनी जो सांगितला तो किस्सा असा की त्यांचं पहिलं पदार्पण वयाच्या पहिल्या वर्षी झालेलं होतं. म्हणजे त्यांना बक्षीस मिळालं होतं नुकतंच, दिवाळीत जन्म झालेली गुटगुटीत बालके. सकाळ पेपर्स मला वाटतं त्यावेळेच स्पॉन्सर करायची ही स्पर्धा. त्याच्यामध्ये त्यांना पहिलं बक्षीस मिळालेलं होतं. आणि भरतनाट्य मंदिरला झाशीच्या राणी नाटकाचा प्रयोग होता, आणि त्या प्रयोगाला यांची एंट्री होती. एंट्री म्हणजे काय, तर झाशीच्या राणीच्या पाटकुळी बसायचं दामोदराच्या रोलमध्ये, स्टेजवर यायचं, म्हणजे राणी आली की तिच्याबरोबर आपोआप येणारच आहे, आणि राणी गेली की तिच्याबरोबर आपोआप जाणारच आहे. डायलॉग काय नाही, फक्त टुकटुक इकडं तिकडं बघायचं, एवढंच. आणि झालं. त्या झाशीच्या राणीला आधी अंदाज नव्हता, कारण तिने तालीम केलेली नव्हती कधी, की आपल्या पाठीशी नेमकं असणार आहे काय. ऐन प्रयोगाच्या वेळेला यांना बांधलं, आणि बांधल्यानंतर पहिल्यांदाच ती अशी लटपटली, कारण पाठीशी काय आहे याचा अंदाजच नव्हता ना. तोपर्यंत मागे बॅकस्टेज वाल्यांनी पकडून ठेवलेलं होतं गाठोडं खालनं. त्यांनी जसं सोडलं एंट्रीच्या वेळेला, तेव्हा पहिल्याच पावलाला ती डगमगली. तरी आली स्टेजवर आली आणि काहीतरी तिचा डायलॉग बोलायला लागली, आणि ती झोळी खालनं फाटली. दामोदर स्टेजवर पडला. बर, पडला तर रडला नाही, त्यांनी इकडं तिकडं बघितलं आणि धूम प्रेक्षकात पळून गेला. आणि तिथं पहिली टाळी आली. तिथे मला वाटतं बाबांच्यातला विनोदी अभिनेत्याचा जन्म झाला. पुढे गाढवाचं लग्न असेल, विच्छा असेल, त्यानंतर अनेक चित्रपट केलेत, नाटकं तर अफाट केलेली आहेत. त्यावेळेस एकंदरीतच म्हणजे मला असं वाटतं एक महाराष्ट्रातलं म्हण, किंवा अगदी महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आजूबाजूच्या राज्यातलं एक छोटसही गाव नसेल की जिथे बाबांनी प्रयोग नाही केला. म्हणजे गाढवाचं लग्न आणि विच्छाचे अफाट प्रयोग केलेले. अगदी अगदी. त्यावेळेस नाट्य संस्था चालवणं किंवा दौरे असतील, आता आपण दौरे म्हणजे काय, अगदी 2-3 दिवस नाटकाला जाणार असलो तरी आम्ही दौऱ्याला चाललोय. आणि मला हे ऐकून माहिती आहे बऱ्याच जणांकडून, आमच्या सिनियर्स कडनं, की दौरा म्हणजे त्या काळी 30 दिवस, 40 दिवस, महिना, 1.5 महिना हे लोक दौऱ्यावर असायचे.
तर त्यावेळेस नाट्यसंस्था चालवणं किंवा एवढा मोठा हा सगळा डोलारा चालवणं ते कसं मॅनेज करायचे लोक? कारण सोयी अवघड होतं. सुविधांच्या हिशोबाने म्हणा, हम्म. आज खूप सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आज आज म्हणजे त्या पिढीच्या हिशोबाने जर विचार करायला गेलं ना, तर आजची ही पिढी एसी मध्ये जगते, अक्षरशः एसी मध्ये जगते. म्हणजे मी असो किंवा माझ्या बरोबरचे इतर सहकलाकार सगळेजण. पण त्यावेळेची जी परिस्थिती होती ना, अक्षरशः म्हणजे आता गाढवाचं लग्न तर फार उशिरा सुरू झालं. 9 नोव्हेंबर 1982 ला गाढवाच्या लग्नाचा कला संगमच्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला या संस्थेकडनं. गाढवाचं लग्न त्याच्या आधीही सुरूच होतं, बाबा करायला लागले त्याच्याही आधी सुरू होतं. मला वाटतं दादू इंदुरीकर करायचे त्यावेळेला, आणि दादू इंदुरीकर हे 11वे सावळा कुंभार होते. म्हणजे त्यांच्या आधी 10 सावळा कुंभार ऑलरेडी झालेले होते. मग दादवांचा फड जळाला आणि त्यांचा तो तमाशा बंद. त्याला फॉर्मॅट तमाशाचा होता त्यावेळेला. त्यांनी स्टेजवर कधी आणलं नव्हतं. ते आपले तंबू उभारायचे, तमाशाचा हे करायचे, फड लावायचे, तिथे करायचे प्रयोग. त्याच्यानंतर त्यांचा तो फड जळाला सगळा, आणि तो फड जळाल्यानंतर बरीच वर्ष गेली मध्ये, आणि मग बाबांच्या डोक्यात ही कल्पना आली की हा वग घेऊ. ऍक्च्युली काय त्याला म्हणतात, नाथ संप्रदायाचं कुठलं तरी पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 2 ओळी आहेत फक्त. त्या 2 ओळींवरती एलॉबरेट करून ही मोठी केलेली कथा आहे गाढवाचं लग्न. हो, वग ही. बरं, तो वग करता येईल आपल्याला, पण त्याच्या आधी मग काहीतरी पाहिजे. मग गणगवळण बतावणी ही बाबांनी स्वतः लिहिली. ती सुद्धा कशी लिहिली, तर कुठल्या तरी एसटी प्रवासात निघाले होते, ते कलाकार शोधायला निघाले होते की गाढवाचं लग्न. हा, गणासाठी आपल्याला कलाकार हवेत. आणि मला वाटतं दिवाणजीच्या रोलसाठी अवसरीकरांना त्यांच्या डोक्यात होता अवसरीकरांना घेऊ, कारण अवसरीकर दादबांच्या काळात पण काम करत होते, त्यांनी दादबांचं काम पाहिलेलं होतं. तर ते म्हटले अवसरीकरांना घेऊ, म्हणून त्यांना शोधायला म्हणून हे एसटीतनं निघाले होते. आणि त्यावेळी जात असताना कुठली तरी पानं मिळाली, त्याच्यावरती काहीतरी खरडलं, आणि गणगवळण बतावणीची निर्मिती झाली तिथे. मग आल्यानंतर त्यांनी ते फेअर केलं वगैरे, हा सगळा नंतर जावा. पण गणगवळण बतावणी ही काय करायची, झगडा, म्हणजे काय त्याला म्हणतात, पाटील, सरपंच, उपसरपंच, हा जो पहिल्या भागातला प्रकार होता, तो सगळा बाबांनी तिथे शॉर्ट मध्ये लिहून काढला. आणि आल्यानंतर मग तो इकडं फेअर केला, त्याच्यामध्ये ऍडिशन करून भरपूर वाढवलं ते. त्याच्यामुळे पहिला जो भाग आहे गणगवळण बतावणी, याचा कॉपीराईट बाबांकडे आहे. दुसरा जो भाग आहे ते लोकसाहित्यात जमा झालेलं आहे, कारण ते त्या नाथांच्या पुस्तकातनं घेतलं, कोणीतरी लिहिलंय. हरिभाऊ वडगावकरांनी ऍक्च्युली हे लिहिलं, गाढवाचं लग्न हा वग. आणि आपल्या नियमानुसार लेखकांना मरून 50 वर्ष झाली की ते लोकसाहित्यात जमा होतं, ते ओपन फॉर ऑल होतं. त्याच्यामुळे ते गाढवाच्या लग्नाचे प्रयोग कोणीही करू शकतं, त्याला काही कॉपीराईट नाहीये कोणाचं. मग आल्यानंतर इथं बाबांनी ते हे केलं सगळं, आणि कलाकार मिळाले. सुदैवाने चांगले कलाकार मिळाले त्यावेळेचे. बरेचसे आधीच्या फॉर्मॅटमधनं आलेले होते, त्यांच्याकडनं बरचसं लोककला संदर्भात बाबांनी शिक्षण घेतलं. कारण माणूस हा शेवटपर्यंत शिकत असतो. बाबांनी सुद्धा काय असं कुठनं म्हणजे शिकून आलेले नव्हते, तर त्यांनी त्याच्यातनं शिक्षण घेतलं आणि गाढवाचं लग्न हे उभं केलं. साईड बाय साईड त्या काळात बाबांचे कोल्हापुरात भयंकर पिक्चर चालू होते, जवळजवळ म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे एका वेळेला ते 2 का 3 पिक्चर करत होते कोल्हापुरामध्ये. बापरे. आणि त्यावेळची पिढी सगळी अशोक सराफ, त्याच्यानंतर रंजना, रवींद्र महाजनी, या सगळ्या लोकांच्या बरोबर, यांच्या कंपू बरोबर ते एकदम म्हणजे काय त्याला म्हणतात, वस्त्रगाळ झालेले होते त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे कुठलेही कॉमेडीचा रोल असला की बाबांना फोन यायचा, आणि ते एकाच वेळी 3-3 पिक्चर आणि प्लस याची निर्मिती करत करत ती गाढवाच्या लग्नाची निर्मिती केली. आणि कलाकार पुणे संस्थेकडनं पहिल्यांदा प्रोड्यूस केलं होतं पुण्यामध्ये. अच्छा. मग त्यांचे 10-15 शो केले, नंतर काय समहाऊ ते बॅकआउट झाले. मग कलाकार पुणे बंद झाल्यानंतर मग ट्रिनिटी का काहीतरी नावाची संस्था होती, त्या संस्थेने चालवायला घेतलं गाढवाचं लग्न. आणि म्हणजे कलाकार तेच सगळे, बाबा हे, आई, निर्माता म्हणून निर्मिती संस्था ती. पण त्यांचंही काहीतरी काही दिवसांनी त्यांचंही राहिलं ते. आणि मग बाबा म्हटले की आता
80 साली आजोबा गेले आणि 83 साली गाढवाचं 82 साली गाढवाचं लग्न ओपन झालं. या 2 वर्षाच्या काळातली ही गोष्ट आहे. मग नंतर बाबा म्हटले की आपली कलासंगम संस्था आहे स्वतःची, तर आपण त्याच्या अंडर निर्मिती करू जे काय असतील ते. आणि मग गाढवाच्या लग्नाची निर्मिती ऍक्च्युली कलासंगम कडनं झाली. म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळजवळ 50-60 प्रयोग आधी ऑलरेडी झालेले होते. गाढवाचं लग्नाचे टोटल किती प्रयोग झाले तुमच्या आठवणीत? 2503. तेव्हा नाही, बाबा गेल्यानंतर आम्ही 2500 प्रयोग पूर्ण केले. मला वाटतं 3 किंवा 4 प्रयोग राहिले होते त्यावेळी बाबा गेले 2007 साली. पण त्यांचं एक स्वप्न होतं ते शनिवार वाड्यावरती प्रयोग करायचा. पण मग बाबांच्या रोलसाठी कोण ऑप्शनच येईना डोळ्यासमोर. खूप लोक म्हणायला लागले की तू कर, तू दिसतोस पण त्यांच्यावर. मला ऍक्च्युली हे मी येणार होतो ह्याच्यावर की तुझा फेस कट तसा आहे, तुला नाही कधी वाटलं किंवा म्हणजे कोणी असं नाही इन्सिस्ट केलं की तू का नाही बाबांचं कॅरेक्टर केलं? का नाही खरं सांगायचं तर खूप लोकांनी केलं मला. पण काय एखाद्या माणसाने एखादा माइलस्टोन निर्माण करून ठेवला ना की तिथं दुसऱ्या माणसाने जाऊन उभं राहणं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे फार अवघड असतं, अशक्यच असतं असं म्हणत. गदी माडगुळकर होते, आज त्यांची पुढची पिढी त्या माइलस्टोनला जाऊ शकली का आपण हा विचार केला पाहिजे. किंवा बाबूजी होते, बाबूजींची पुढची पिढी त्या माइलस्टोनला जाऊ शकली का? प्रयत्न करतात नो डाऊट, पण नाही हो तिथपर्यंत टच कर, त्या नावापर्यंत नाही टच होऊ शकत. कुठेतरी कंपॅरिझन होणार, कुठेतरी ही चर्चा होणार की नाही हे जरा कमी पडते किंवा हे जरा जास्त, ती नको होती. आणि रादर मला हा टेक खरं खूप आवडलाय तुझा की आपल्याच वडिलांच्या बाबतीत असं नको व्हायला की नाही अरे प्रकाशानंदांनी काहीतरी करून ठेवलं. हो. आणि काहीही म्हटलं तरी, कितीही म्हटलं तरी कम्पॅरिझन ही 100% होते. आणि याच कम्पॅरिझनला घाबरले म्हणून मुंबईतले 2 ते 3 मोठे कलाकार या रोलसाठी नको म्हणाले. शेवटी प्रदीप पटवर्धन तयार झाला. प्रदीप दादाच्या आमच्या तालमी झाल्या आणि प्रदीप दादानी 25वा शो केला गाढवाच्या लग्नाचा. पण त्यांनी अक्षरशः म्हणजे स्टेजवरती उभं राहून सगळ्या प्रेक्षकांची माफी मागितली की हा रोल प्रकाशदादांचा तुम्ही बघितलेला आहे, हा रोल करण्याची माझी खरंच लायकी नाही, पण केवळ आडलेली वेळ आहे आणि शो मस्ट गो ऑन म्हणून मी इथं उभा राहिलेलो आहे या रोलसाठी. जेव्हा काही चुकलं माकलं असेल तर माझ्याकडनं मी क्षमा मागतो तुमची. हे प्रदीप दादा बोलला स्टेजवर आणि डोळ्यातलं पाणी आलं अक्षरशः. म्हणजे आज प्रदीप दादा पण नाहीये आपल्यात, पण खूप छान कलाकार आणि इतक्या धावत पळत त्यांनी केलेले ते तालमी वगैरे. म्हणजे तो पहाटे 4 वाजता जाऊन नोकरी करून हे सगळं करत होता. शूटिंग पण त्यावेळेस चालू असतील त्यांचे. पहाटे 4 वाजता जाऊन तो बँकेमध्ये हजेरी लावायचा, तिथनं 7 वाजता निघायचा एसटीनी पुण्यात यायचा, मला स्वारगेटला घ्यायला बोलवायचा, स्वारगेटवरनं त्याला आमच्या स्टेडियमच्या हॉलला आणायचं, तिथं तालमी करायच्या, ती तालीम करून पुन्हा 4 वाजता त्याला एसटीला बसवून द्यायचं. ते एसटीनी तो मुंबईला जायचा, कुठली तरी सिरियल चालू होती त्याचं शूट करायचा आणि पुन्हा सकाळी 7 वाजता जाऊन बँकेत हजेरी लावायचा. असा प्रकार त्यांनी 5 ते 6 दिवस माझ्या डोळ्यात देखत केला. ऍक्च्युली किती दिवस चाललं होतं माहिती नाही, पण इतके कष्ट त्यांनी घेतले आणि त्यांनी छान त्याचे प्रयोग केले, 2-3 प्रयोग केले. नंतर समहाऊ त्याचं मुंबईत पण काही कमिटमेंट्स होत्या, त्याच्यामुळे नंतर त्याला वेळ देणं शक्य होईना. बाबा फक्त वगनाट्यात नाही अडकले, त्यांनी संगीत नाटकं पण केली आहेत, सिरियल पण केल्या, चित्रपट पण करतच होते. एक ज्या वेळेला आपण एखादा असं कुठला तरी मोठा माइलस्टोन करतो, गाढवाचं लग्नासारखं असेल किंवा इच्छासारखा असेल, किंवा जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की हा कलाकार विनोदी टायमिंगसाठी किंवा विनोदासाठी फेमस आहे, आपण शक्यतो त्या कलाकाराचा त्याच्यासाठी विचार करतो. बाबांनी एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कसं काम केलं त्यावेळेस? काय त्यांचं विजन काय असायचं या सगळ्या याच्या मागे बघण्याचं? किंवा संगीत नाटकामध्ये कुठल्या भूमिका किंवा कशा प्रकारचा त्यांनी केलेलं? नाही, मी खरं सांगू का, लोकांमध्ये बाबांची ओळख विनोदी कलाकार ही आहे खरं, पण मला बाबांनी केलेले सिरियस रोल हे जास्त आवडले बरं का. विनोदी तर आवडायचे खरंच, कारण हे खरंच कोणाला माहित नाही. कट्यार काळजात घुसली मधला कविराज बाके बिहारी बाबांनी केलाय. त्याच्यानंतर संभूसांच्या चाळीमधला पोस्टमनचा रोल हे बाबांनी केलेले सिरियस रोल आहे. लेख सुखी आहे सांगा नावाचं नाटक होतं जे कलासंगमनीच प्रोड्यूस केलेलं होतं.
मंजुषाताई होती त्याच्यामध्ये, मंजुषाताई जोशी, अच्छा. आणि ती सुनेचा रोल करायची. आणि आई आणि बाबा तिचे सासू सासरे का काय दाखवले. आणि मी लहान होतो त्यावेळेला, आणि ते सुनेला जाळण्याचा त्यावेळी एक खूप ट्रेंड होता. हा. म्हणजे अत्याचार करून सुनेला पेटवणे. अत्याचार करून हुंड्यासाठी म्हणून सुनेला सुनेला जाळणे. पेटवणे. आणि त्यांनी जो काय तो इफेक्ट आणि लाईट इफेक्ट आणि हे केलेला होता, ते ऍक्च्युली वाटायचं की मंजुषा ताईला जाळली बरं का स्टेजवर. आणि तो इतका भयानक सीन होता. नंतर नंतर तो लोक घाबरायला लागली ते नाटकाला, की नको हे नाटक वा, याच्यामध्ये फार डेंजर दाखवलंय ते. म्हणून खरं ते नाटक बंद होण्याचं कारण ते. पण मेजर त्यांचा 80% रोल हेच असायचे, कॉमेडीच असायचे. गाढवाचा लग्नाचा फॉर्मॅट जर बघितला आपण किंवा विषय जर बघितला, थोडासा आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याला थोडीशी धार्मिक गोष्टींची हो हो झालर आहे, टच आहे. आजच्या काळात जर बघितलं, आजच्या काळात जर असं कुठलं तरी नाटक करायचं म्हटलं तर त्याच्यावर काहीतरी कॉन्ट्रोवर्सीज लगेच होऊ शकतात, की तुम्ही हिंदू देवी देवता वगैरे. त्या नाही. काळात नाही झालं असं काही. याचा त्या काळात बाबांनी विचार केला होता. म्हणजे सांगायला कौतुकास्पद वाटतं की आता आपण जे बघतो, एखाद्या एकांकिकेवरती चिडतात आणि तोंडाला काळं फासतात वगैरे, हे त्या काळी होऊ शकेल हे बाबांनी आधीच गृहीत धरलेलं होतं. त्यांनी त्याच्यामुळे manage कसं केलंय? त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही देवाचा वापर झालेला नाही. ज्यांना देव मानत नाही किंवा ज्यांना आपण घरात पूजत नाही असे देव तिथं दाखवले. इंद्राच्या दरबारात हा, बुवा असतो, मदन जो शंकरांनी जाळला होता तो मदन असतो, इंद्र असतो आणि त्याचा गुरु, असे 4 देव. आणि एक चित्रसेन गंधर्व ज्याला शाप मिळतो आणि त्याचं गाढव होतं. गाढव होतं. असे 4 देव होते. त्याच्यामुळे यातल्या कुठल्याही देवाला आपण घरात पूजत नाही. कुणाच्या भावना भडकण्याचा काही प्रश्न नाही. बरं, पहिल्या भागात गणगवळण बतावणीमध्ये ऑलरेडी गवळण म्हटल्यानंतर कृष्ण हा कंपल्सरी आलाच पाहिजे. कृष्ण, पेंद्या, त्याची मावशी आणि तो प्रकार. म्हणून त्यांनी बाबांनी काय केलं, जितकं ट्रिम करता येईल तितकं ट्रिम केलं. मावशी, पेंद्या हे आयटम कट करून टाकले. कृष्ण घेतला, पण कृष्ण आणि राधा, आणि त्यांना इतक्या वरच्या टॉप लेवलला नेऊन ठेवलं की तिथं कोणी काळं फासायला येऊच शकणार नाही. हे खरंच कौतुक आहे असं की याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होण्यासारखी खरं वेळ हो, होती. खरं तर व्हायला पाहिजे तुम्ही होती. देव बिव आणि हे असं काहीतरी दाखवताय म्हटलं तर आजच्या काळात तर अरे त्याच्यात तर डायलॉग होता, इंद्राचा दरबार बास, आणि एकदा नाही, हा डायलॉग जवळजवळ 10 ते 12 वेळा होता. काय सांगतो, हो, पण इंद्राला शिवे देतोय ना. देवाला नाही देत आहे. इंद्रा देव नाहीच मानलेला ना, आहे तो देवांचा राजा आहे, नो डाऊट, पण त्याला कोणी पूजत नाही किंवा कुणाच्या भावना भडकण्याचं काही कारण नाही त्याच्यावरनं. बाबा कंटिन्यू, आई बाबा दोघेही काम करत होते. हे दोघेही कंटिन्यू नाटकं चालू, काम चालू. हो. ह्या सगळ्या ह्याच्यात बाबांनी कुटुंबाकडे कसं लक्ष दिलं आई बाबांनी? तुम्हाला दोघांना, म्हणजे धनलक्ष्मीताई असेल, तू असशील, फॅमिलीला कसा वेळ दिला आणि त्या काळात ही लोक कसं मॅनेज करायचे असं? नाही, मी तर मोठा होतो, मी धनुपेक्षा 10 वर्षांनी मोठा. त्याच्यामुळे माझी शाळा आणि या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्याच्यामुळे मला तर काय, आजीकडे असायचो मी, आजी आणि मी दोघं राहायचो. आई बाबा महिन्यातले 28 दिवस दौऱ्यावर असायचे, आणि जे 2 दिवस घरी यायचे ते 2 दिवस ते विश्रांतीत आणि बॅगेत भरलेले कपडे काढून दुसरे कपडे भरण्यात घालवायचे. हा, म्हणजे मला असं कधी आठवत नाही की बाबा आलेत माझ्या शाळेमध्ये कुठल्या फंक्शनला वगैरे, असं आठवत नाही मला. हा, आम्ही जेव्हा शाळा बुडवून बाहेर फिरायचो तेव्हा माझा कान धरून आई मात्र यायची बरं का, बरेच वेळेला. अनेक वर्ष मला सोडायला ती शाळेत येत होती, का तर मी शाळेतच जातोय का नाही हे बघायला. म्हणजे ही फॅक्ट आहे. कारण त्यावेळेला तो एक हे होती ना, मस्ती होती ना, की शाळा बुडवून बाहेर फिरणे, विजय टॉकीजला जाऊन पिक्चर बघणे वगैरे. आत्ताच्या काळात आपण बघतो ना, आत्ताच्या याच्यात अगदी काळाचा फरक आहे, खूप फरक आहे या सगळ्या याच्यात. तेव्हा असं सेलिब्रिटीचा मुलगा वगैरे असं बोललंय किंवा हो, अजूनही आहे. म्हणजे मला आठवतंय, मी बाबांच्या मागे बसून MIT वरनं आम्ही फिरायचो. आधी सनी होती, सनी नावाची बजाजची गाडी होती. माहिती आहे, त्याकडे होती. त्याच्यावर आम्ही 4 जण जायचो, जीव निघायचो त्या गाडीत. ती गाडी घेतली होती बाबांनी, आणि त्या गाडीवर बाबा आणि मी फिरायचो.
आणि सगळे माझ्याकडे बघायचो, हे काय सनीवर का फिरतायत हे, असे चेहऱ्यावरती भाव असायचे लोकांच्या, कारण बाबांना ओळखायचे ते. आणि मग मी मागे चाललो म्हणजे मी कोणीतरी एक सेलिब्रिटी चाललेलो आहे असा तोऱ्यात बसलेलो असायचो मागे. पण नंतर बाबांना सांगितलं, बाबा ही गाडी बदला, लोक कसे बघतात आता मला कळतंय ते. मग बाबांनी ती गाडी बदलली, ती गाडी आईला दिली आणि स्वतःसाठी एमएटी घेतली. मग नंतर हळूहळू मी कॉलेजला जायला लागलो तेव्हा मी ती एमएटी त्यांच्याकडनं काढून घेतली हळूच. असं ते चाललेलं होतं. पण ते बरं वाटायचं बाबांना, एक कान पिळलं की गाडी पळते आपली. आईबाबांनी कधी तुम्हाला म्हणजे अर्थात आता तेव्हा कितपत ते इन्सिस्ट केल्या जायचं किंवा माहिती नाही, पण बाबांनी कधी इन्सिस्ट नाही केलं की तूही त्याच क्षेत्रात ये, किंवा मग हे तुला आपण वाटलेलं आहे की इकडेच काम करावं, की घरचं होतच मग आता आपण कॅरी फॉरवर्ड करूयात? नाही, ऍक्च्युली हा थोडासा ऍक्सिडेंट झाला. कारण बाबांनी कधीच इन्सिस्ट केलं नाही की तू या क्षेत्रात ये किंवा काय नाही. कारण कलाकारांची होणारी परवड हे बाबा स्वतः डोळ्यांनी बघत होते आणि अनुभवत होते. म्हणून विचारलं मी की घरनं इन्सिस्ट केलं का सपोर्ट होता? नाही, की सपोर्ट तर नक्कीच होता, अजूनही आहे. इन्सिस्ट केलं गेलं नाही कुठल्याही गोष्टीत की तू या क्षेत्रात ये. पण ज्या काळात मी थोडासा कळत्या वयात आलो होतो त्या काळामध्ये मी बघत गेलो की कलाकार हा एका वेळी फार फार तर 2 किंवा 3 नाटकं करू शकतो. ते सुद्धा त्याच्या एज ग्रुपला साजेसं कॅरेक्टर असेल तर त्याचा विचार केला जातो. पण तंत्रज्ञ हा एका वेळी 10-12 नाटकं करू शकतो. त्याला कॅरेक्टर ची गरज नसते. तो कुठल्याही नाटकाचं म्युझिक ऑपरेट करू शकतो, तो कुठल्याही नाटकाचे लाईट्स ऑपरेट करू शकतो. तिथे अमुकच एक माणूस पाहिजे, भरत जाधवच दिसला पाहिजे किंवा प्रशांत दामलेच दिसले पाहिजेत अशी हे नसते त्याला. मग मी म्हटलं की हे चांगलं आहे गणित, म्हणजे एका वेळी आपण 4-5 का होईना प्रोडक्शन करू शकू, आपल्याला पैसे जास्त मिळतील. आणि त्यावेळी मी बघत होतो की कलाकारापेक्षा तंत्रज्ञाला पैसे जास्त मिळत होते. ही फॅक्ट आहे, आजही ही फॅक्ट आहे. आणि मग या सगळ्याच्या टेक्निकली जे म्हणतो की तंत्रज्ञ म्हणून काम करण्याचं ह्याला म्युझिककडेच का वळ असं वाटलं? आता हा, तो ऍक्सिडेंट मी जे म्हटलो ते, आमच्याकडे निखिल मेंदळे नावाचा एक इसम होता. इसम म्हणजे इसमच म्हणायचं त्याला, कारण तो नाट्य क्षेत्रातलं कुठलंही असा विभाग नव्हता की ज्यातनं तो फिरलेला नाही. त्याला सगळ्या गोष्टी, मॅनेजमेंट असू दे, लाईट्स असू दे, म्युझिक असू दे, स्टेजवर रोल करणं असू दे, दिग्दर्शन असू दे, लेखन असू दे, तो वाटेल त्या याच्यामध्ये एकदम डायल्यूट व्हायचा मस्त. तर त्यांनी राहुल खोकले नावाचा एक कलाकार होता, तो आणि आम्ही तिघांनी मिळून एक मंगलमूर्ती नावाची संस्था स्थापन केली. माहिती, मी स्लीपिंग पार्टनर, म्हणजे काय पैसे तर घालायला नव्हते आपल्याकडे त्यावेळी. मला वाटतं ती 92 सालची गोष्ट, 90-91ची गोष्ट आहे. त्यावेळी जस्ट कॉलेजमधनं पासआउट होत होतो, त्याच्यामुळे पैसा हा प्रकारच नव्हता. आणि बाबांकडे मागायचे आपल्याकडे टापच नव्हतं, नाटकात घालायला पैसे द्या वगैरे. हे बालनाट्य करायचंय ना, मग कमीत कमी बजेटमध्ये बालनाट्य बसवायचं. त्याच्यामध्ये निखिल मेंदळेनी आधी जाड्या रड्या आणि शेंडीवाला राक्षस नावाचं एक बालनाट्य प्रोड्यूस केलं. मग त्याचं म्युझिक काढायचंय, मग काय करायचंय, पण मला पूर्वीपासून म्युझिकची आवड होतीच. भरपूर कॅसेट, आणि त्यावेळी कॅसेटचा जमाना होता, भरपूर कॅसेट, 2 कॅसेट प्लेअरचा डेक वगैरे असा माझ्याकडे होता. मग या डेकमध्ये टाकायचे आणि ते पीस याच्यामध्ये काढून घ्यायचे, कोऱ्या कॅसेटवर कॉपी करायचे आणि ते वाजवायचे. बरं, ते कुठे काढलेले आहेत हे पीस मलाच माहिती ना, मग ऑपरेटिंगला मीच बसायचं. असं ते कंपल्शन होत गेलं. आणि मग त्याच्यातनं पुढे ही लाईन डेव्हलप झाली की मग पुढे मग म्युझिकमध्ये जे पडलो. नंतर डिजिटलायझेशन झालं त्याचं, बरंचसे CD वरती आलं, CD प्लेअर होते, मग CD प्लेअरचाही जमाना गेला, आणि आता तर काय लॅपटॉप आणि या गोष्टींवरती आलंय सगळं. साधारण आम्हाला आता तू ऐकलेले असशील किंवा बघितलेले असशील, त्यावेळेस नाटकांचे दौरे कसे व्हायचे आणि प्रेझेंटेशन कसे व्हायचे याचे काही रंजक किस्से आम्हाला. भयंकर किस्से आहेत एक. त्यावेळेला म्हणजे 82-83 सालची गोष्ट. मी किस्से का विचारतोय खूप क्लिअरली सांगतो. आता ना आपण खूप सुसह्य असे दौरे करतो की एक छान बस असते किंवा इनोवा असते, सेट मागणं येतो. त्या काळात मुळातच तंत्रज्ञ असतील, कलाकार असतील, हे सगळे ना एक खूप अजूनही करतात नो डाऊट, पण त्यावेळेला यांची एक खूप डायल्युटेड
टीम असायची, खूप मिक्स्ड अशी टीम असायची. त्यात असा फरक नसायचा की तंत्रज्ञ कोण आणि कलाकार कोण हे तुम्हाला ओळखता येणार नाही इतपत ते एकमेकात डायल्युटेड असायचं. आणि तशा काळामध्ये बाबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय. त्यामुळे मला ते किस्से ऐकायचे खरं तर, की त्यावेळेस ते एवढ्या सगळ्या कलाकारांचा ताफा घेऊन कसे दौरे करायचे. ऍक्च्युली त्यावेळेला म्हणजे ह्या बसेस, नाटकाच्या बसेस वगैरे या कन्सेप्टच नव्हत्या, कारण बस कुणाला परवडणंच शक्य नव्हतं. पुण्यामध्ये जेमतेम मला वाटतं ऑर्केस्ट्रावाल्यांच्या 2 बसेस होत्या फक्त, पण ते त्यांच्यासाठीच बुक असायच्या. तिथं कोण दुसऱ्याला ते देत नव्हते भाड्याने वगैरे. तर हे काय करायचे, एक 17-18 जणांची टीम होती गाढवाच्या लग्नाची, आणि ही टीम मॅटॅडोर मधनं जाऊन प्रयोग करून यायचे. म्हणजे माझ्या आठवणी, आणि त्यावेळी रेटही खूप कमी होत्या, इतके कमी म्हणजे आज जे आम्हाला पाकिट मिळतं ना, हे त्या काळामध्ये अख्ख्या नाटकाचं बजेट असायचं. म्हणजे किती साधारण? माझ्या आठवणीप्रमाणे सगळ्यात लोएस्ट बाबांनी दिलेला प्रयोग गाढवाच्या लग्नाचा हा 2800 रुपयाला दिलेला होता. 2800 रुपये नेट. त्याच्यामध्ये सगळ्या कलाकारांचं मानधन, प्रोडक्शनला मिळणारे पैसे, प्रवास खर्च, जेवण खाण हे सगळं गृहीत धरून. म्हणजे काय खर्च असेल विचार कर. हा अनबिलिव्हेबल आकडा आहे अक्षरशः. म्हणजे मला कलाकारांना सुद्धा 25 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, म्हणजे अगदी जे स्टॉलवर्ड्स आहेत, काय त्याला म्हणतात, वसंत अवसरीकर वगैरे किंवा सुनील गोडबोले, या लेवलच्या कलाकारांना 50 रुपये पाकिट दिल्याचं मला आठवतंय. 50 रुपये. मग अगदी छोटे छोटे जे कलाकार असायचे, छोट्या छोट्या रोलसाठी आलेले, चित्रसेन गंधर्वाच्या रोलसाठी, तर 25 रुपये, 30 रुपये अशी पाकिटं होती त्या काळात. त्याच्यानंतर गाडी खर्च, येऊन जाऊन, डिझेल सकट, ऑइल वगैरे काय त्याचं ते जेवण, भत्ता वगैरे सगळ्या सकट 1000 रुपये वगैरे असायचा. त्याच्यामुळे हे परवडायची त्यांना शो. पण त्यातनं फार मोठी काही अमाऊंट घरात यायची अशातला भाग नाही. फेम भरपूर मिळायची, नो डाऊट. कारण आज म्हणजे खेडोपाडी सुद्धा गेलो ना मी कुठल्या गावात, तर तिथं ज्यावेळी ओळख करून दिली जाते त्यावेळेला 4 ते 5 जण किमान मला सांगायला येतात, तुमच्या बाबांचा प्रयोग मी या ठिकाणी बघितलाय बरं का, आमच्या गावात या पारावर झाला होता, किंवा या देवीच्या मंदिरामध्ये झाला होता तुमच्या बाबांचा प्रयोग. हे सांगणारे आज 4 ते 5 जण मला प्रत्येक गावात भेटतात. असं कधी असं नाही आलं मनात, म्हणजे वाटत नाही का की आज आता आपण इतके वर्ष काम करतोय या इंडस्ट्रीमध्ये, पण अजूनही ओळख होताना हे प्रकाश इनामदारांचा मुलगा अशी ओळख जर कोणी करून देत असेल तर म्हणजे ते कधी कौतुकास्पद वाटतं का कधी असं वाटतं की नाही आपली काहीतरी वेगळी ओळख असायला हवी होती? काय फिलिंग असतं पण त्यावेळेस? नाही, अगदी ज्यावेळी तरुण होतो ना त्यावेळी खूप वाटायचं बरं का, की नाही आपलं एक वेगळं काहीतरी स्थान असायला पाहिजे. जसं बाबांचं नाव आहे आज प्रकाश इनामदार म्हटल्यानंतर लोक एकदम चमकतात, तसं अभिजित इनामदार म्हटल्यानंतर लोकांनी चमकावं आणि मला चमकवावं. पण नंतर खरंच मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटायला लागलं की नाही यार, बाबांच्या नावाने आपल्याला ओळखतात. आज प्रत्येक गावात गेल्यानंतर बाबांचा जो दरारा किंवा बाबांचे जे फॅन होते त्यांचं जे सगळं बघायला मिळतं ना, ते इतकं विलोभनीय असतं ना, खरंच खूप छान वाटतं. खरंच गमतीची किंवा साधी गोष्ट नाही, इतके वर्ष ती फेम टिकवून ठेवणं. हो, म्हणजे नंतर सुद्धा होते तेव्हा तर होतीच, पण आजही ती फेम टिकवून ठेवणं खरंच. आज मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज जी तरुण पिढी आहे ना, त्या पिढीला नाही ही नावं माहिती. राजा गोसावी, शरद तळवलकर, प्रकाश इनामदार ही नावं त्या लोकांना माहिती नाहीत. रवींद्र महाजनी हे नाव घेतलं तर काही लोक ओळखतील, पण बऱ्याच लोकांना माहित नाही बरं का की हा माणूस एक हिरो होता आणि त्याने हजारो पिक्चर केलेत हिरो म्हणून. हे आज या बऱ्याचशा लोकांना माहित नाही. या गोष्टीचं फार वाईट वाटतं. त्यांचं काही त्या काळात डॉक्युमेंटेशन व्हायला हवं होतं. जसं आता बाबांचे आहेत म्हणा सौजन्याची आयशी तैशी, किंवा बऱ्याचशा फाउंटन म्युझिक कंपनीकडनं आम्ही नाटकाचे सीडीज करायचो, त्या युट्यूबवरती आहेत अवेलेबल. पण तरी सुद्धा त्या फार बघितल्या जात नाहीत. आजची म्हणजे बाबा त्याही वेळी म्हणायचे माणसाची मेमरी ही शॉर्ट होत जाते. म्हणजे पूर्वी तुला आठवत असेल तर बघ, जेव्हा 92-93 साली टीव्ही पहिल्यांदा आला, टीव्ही म्हणजे इन द सेन्स चॅनल्स, दूरदर्शन होतं त्या काळात, पण बाकीचे अल्फा, ईटीव्ही वगैरे नवीन ज्यावेळी आले त्यावेळेला सिरियलचा टाइम एका एपिसोडचा किती असायचा?
खूप मोठा होता. एक तास 30 मिनिटं 35 मिनिटं 35 मिनिटं किंवा एक तासाचे पण एपिसोड बरेच असायचे. त्याच्यामध्ये एकच ब्रेक असायचा जाहिरातीचा. बरोबर. स्पॉन्सर अख्ख्या सिरीजला एकच असायचा कोणीतरी. जाई काजळ स्पॉन्सर अमुक अमुक. मग त्या जाई काजळची जाहिरात एक लागायची मध्ये, उरलेले 2 पार्ट तुम्हाला सिरियल बघायला मिळायचे. आज कसं सगळं छोटं छोटं झालंय बघ. आज एपिसोड झालाय 22 मिनिटाचा, त्याच्यात 10-12 ब्रेक असतात. म्हणजे तो राहिला किती. आणि त्यातच एकाच्याच एक्सप्रेशन वरती 50-50 वेगवेगळ्या ठिकाणून शॉट घेतले जातात. म्हणजे थोडक्यात तुम्ही परड्यावरताय बाबा. हे बाबांचं वाक्य, माझं नाही, परड्यावरणे. म्हणजे थोडक्यात परडे लागू होणे. तर आता जे हे सिरियल वगैरे करतात हे परड्यावर भरणारे कलाकार आहेत. यांना फेम नाही मिळत. 70 mm ची जी फेम आहे ना, ती अशोक मामांना मिळाली, ती सचिन सरांना मिळाली, ती लक्ष्मीकांत बेर्डेला मिळाली, ती प्रशांत दामलेला मिळाली, आणि त्यांनी ती कन्व्हर्ट केली नाट्य क्षेत्रामध्ये. पण समहाऊ जे दुसऱ्या फळीतले कलाकार होते, बाबा आहेत म्हणा किंवा राजशेखर सर, यांना ती फेम नाही मिळाली. निळू भाऊंना वगैरे हे सगळे वरच्या लेवलचे होते ना, यांना ती फेम मिळाली. पण तरी सुद्धा ती 70 mm ची ती जी काय छोटीशी फेम मिळालेली आहे ना, त्याच्यावरती आजही लोक ओळखतात. आज तुम्हाला अमुक एका सिरियलमध्ये अमुक एका माणसाने काम केलं होतं, अमुक एक कॅरेक्टर केलं होतं, कॅरेक्टरनी ओळखतात लोकांना. बरोबर. पण ते सुद्धा ती सिरियल चालू आहे तोपर्यंत. सिरियल संपली की महिनाभर विसरले, सगळंच विसरलं जातं. बाबांसोबत त्यावेळी जे सहकलाकार होते ते त्यांचा अनुभव काय आहे? म्हणजे तुझे पण जर कधी भेट होत असेल सगळ्यांचीच, किंवा बाबांचे पण, नाही बाबांबरोबरचा त्यांचा स्नेह, त्यांचे संबंध कसे होते? नाही, आजही खूप छान संबंध आहेत. आजही सगळे येतात भेटायला घरी. सुनील गोडबोले हे खूप खूप वरच्या लेवलचं नाव आहे आता. पण भरतला ते भेटले ना, तर आजही मला काय पप्पू कसा आहेस म्हणूनच हाक मारतात. लहानपणी मला पप्पू म्हणायचे. हा, पप्पू म्हणून काहीतरी वेगळा अर्थ काढू ना. आणि आम्ही त्यांना दाढी काका म्हणायचो, कारण त्यावेळेला त्यांना दाढी होती मस्त. सुनील गोडबोलेंना व्यवस्थित दाढी होती त्या काळात. आय हॅव टू इमॅजिन दिस. हा, म्हणजे आताचा चेहरा बघून आय हॅव टू इमॅजिन की अच्छा, सुनील गोडबोले सरांना त्यांना त्या दाढीवरनं दाढी काका असं नाव पडलं होतं. बाबांनी निळू सोबत पण काम केलंय, खूप भरपूर काम केलंय. सेवादलाच्या कांद्याची नाही, सेवादलाकडनं नाही, पण नाटकं, व्यावसायिक नाटकं केली. हे होतं काय तुमचं, कथा अकलीच्या कांद्याची रामनगरकर करायचे आणि निळूभाऊ करायचे. काही काळानंतर रामभाऊ गेले, आणि रामभाऊ गेल्यानंतर मग तो रोल कोणी केला तर बाबांनी केला. आय थिंक कथा अकलीच्या कांद्याची वसंत अवसरीकर पण होते ना? हो, अवसरीकर होते, निळूभाऊ होते, रामभाऊ होते, ज्योती मावशी होती, ज्योती चांदेकर, आई होती. आणि मग रामभाऊ गेल्यानंतर रामभाऊंचा रोल बाबा करायला लागले. पण ज्योती मावशी ही सगळी जुनी फळी त्यावेळेची. फार छान असायचं नाटक ते. आणि अशोक गोरे त्याचे प्रोड्युसर होते, आणि मजा यायची. पण ते मी त्यांचेही दौरे केले तुम्ही काही, म्हणजे हा, मला आहे बरोबर, मला या प्रश्नावर यायचंच होतं. बाबांबरोबर किती काम केलंय? कोणी? मी? हा, 0. हा, बाबांबरोबर म्हणजे ऍज अ तंत्रज्ञ मी भरपूर काम केलं. हा, मी तेच म्हणतोय की म्हणजे स्टेजवर बाबा आहेत आणि बाबांबरोबर तू आहेस. हो हो, म्युझिकला म्हणा, मॅनेजमेंटला म्हणा. कारण बाबांनी स्वतःची मॅनेजमेंट संस्था काढली होती, धनलक्ष्मी एंटरप्राइजेस. त्याच्यामुळे मॅनेजमेंट, तिकीट विकणे हे सुद्धा काम मी केलेलं आहे त्यावेळेला. त्याच्यानंतर मग हळूहळू तंत्रज्ञ ह्याच्याकडे वळलो आणि टेक्निशियन झालो. टेक्निशियन झाल्यानंतर सुद्धा बाबांबरोबर 6 ते 7 नाटकं केली मी, आणि भरपूर प्रयोग केले त्याचे. त्याच्यामध्ये गाढवाचं लग्न, कारण पूर्वी कसं होतं, गाढवाच्या लग्नाला पूर्ण म्युझिक हे लाईव्ह असायचं. ढोलकीवाले, संबळवाले आणि पेटीवाले हे घेऊन फिरायचे अख्खे फड. कारण त्या लाईव्ह म्युझिकला एक तो वेगळी मजा होती. प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं करता येईल. पण नंतर काय व्हायला लागलं, म्हणजे बाबा यांना चर्मगंधर्व म्हणायचे, चामडं वाजवणार. हे बाबांच्या शब्दांचं जरा एक, अरे फार एक सेशन तो पण सांग. काय काय शब्द बाबांनी नवीन नाट्यसृष्टीला दिलेले, काही नवीन शब्द. चर्मगंधर्व अशासाठी म्हणायचे की हे लोक दिवसा वाजवायचे, संबळ म्हणा, ढोलकी म्हणा,
आणि संध्याकाळ झाली की यांचे हातपाय थरथरायला लागायचे. जसे की आजकाल प्रत्येक कलाकाराचे थरथरतात. आणि मग दारू म्हणा किंवा या गोष्टीमध्ये मी सॉरी मी इंटरप्ट करतोय. मला माहिती नव्हता हा शब्द बाबाने दिलाय. पण एक शब्द जर आधीच्या पिढीकडून आला असेल तर तसा शब्द पुढच्या पिढीला जर मिळाला, तसंच जर विशेषण पुढच्या पिढीला मिळालं तर त्याची गंमत वाटते. कारण अभिजित दादाला आम्ही गेले अनेक वर्ष डिजिटल गंधर्व म्हणतोय. कारण हा आता सगळं म्युझिक छान डिजिटली करतो आणि अभ्यास पूर्ण करतो. मला माहित नव्हतं की चर्मगंधर्व हा बाबांचा शब्द आहे आणि तुला डिजिटल गंधर्व ही पदवी. तर हा जो सगळा प्रकार आहे. आणि ते नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सापडायचेच नाहीत. कारण ते कुठेतरी गटारात लोळतंय, कोणीतरी पळूनच गेलाय, कुठेतरी देवळातच पडलेला आहे जाऊन दारू पिऊन. आणि मग दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाला त्यांना घेऊन जायचं तर ह्यांना हुडकायचं कुठे, असं व्हायचं. मग शेवटी एक दिवस बाबांनी डिसिजन घेतला. त्यावेळी शिवरंजनी स्टुडिओ नवीन सुरू झाला होता भरतच्या समोर. जयदीप ढमढेरे, नितीन वाशीकर आणि ओमकार केळकर या तिघांच्या मदतीने त्यांनी अख्खं म्युझिक रेकॉर्ड करून घेतलं गाढवाच्या लग्नाचं, वाजवून. आणि त्या काळात जे म्हणजे गाढवाच्या लग्नामध्ये नवीन इंट्रोड्यूस झाले होते ते हे रेकॉर्ड केलं तोपर्यंत खूप मोठ्या लेवलचे वादक झालेले होते. उदाहरणार्थ राजू जावळकर, नितीन मोरे, त्याच्यानंतर नितीन शिंदे. हे लोक त्या काळापर्यंत खूप मोठ्या लेवलचे. नितीन शिंदे आत्ताचा, हा राजू जावळकरांचा बरोबर. तर हे लोक ज्यावेळी रेकॉर्ड केलं त्यावेळेपर्यंत खूप मोठे वादक झालेले होते. तर या लोकांना बोलवलं बाबांनी आणि यांच्याकडनं वाजवून घेतलं. पप्पू बंड, जो की वादनातला खूप सिनियर माणूस आहे. फार लोकांना माहिती नाही हे नाव, याचं कारण तो फक्त लोकधारा आणि लावण्यांची शोकर होतो. पण त्याचं वादन जर ऐकलं ना तुम्ही तर शिवमणीला मागे टाकेल असं वादन आहे त्याचं. बापरे. तर त्याला बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडनं हे सगळं म्युझिक रेकॉर्ड करून घेतलं. बबडू काका होते. बबडू काका म्हणजे नरेंद्र भिडे. त्यांनी ते सगळं अरेंज केलं म्युझिक. आणि जसं बाबांना हवं होतं तसं अरेंज केलं, जसं पूर्वीचे लाईव्ह वाजवत होते त्या पद्धतीने. आणि मग ते रेकॉर्ड फील राहावा. आणि माझ्या अंदाजाने 95-96 साली आम्ही रेकॉर्डेड म्युझिक मध्ये गाढवाचं लग्न करायला सुरुवात केली. 95 साली. हे सगळं करत असताना जेव्हा बाबांसोबत काम करत तेव्हा बाबांकडनं कधी काही पडी नाही झाली की काय चुकतंय, काय होतंय या सगळ्याचं? म्हणजे शिकणं हे बाबांकडनंच शिकत आलात की नाही? हे तर खरं तर सगळ्या दिग्दर्शकांनी शिकवलं. ते कधीच कुणाला तिथं ओरडले नाहीत बरं का की हे चुकतंय. ते शांतपणे सांगायचे, हे असं नाही अभिजित. मला ना हे खूप डिटेल सांग, कारण बाबा सगळ्यांच्याच गुडबुक मध्ये होते. म्हणजे त्यांचं कधी कोणाशी अजातशत्रू म्हणतो तसा माणूस होता तो. कोणाशी कधी वाकडं नव्हतं त्या माणसाचं. नाही, कधीच नव्हतं. इतके वर्ष कसं काय जपलं रे? म्हणजे इतक्या लोकांसोबत काम करून तो टेम्परामेंट हलू न देणं, अशा कंडिशन्स मध्ये काम करून सुद्धा तो टेम्परामेंट न हलू देणं, काय खासियत होती बाबांची या सगळ्या बाबतीत? माहित नाही काय होतं, पण खरंच म्हणजे हे दिग्दर्शकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की ते कधीच कुणावरती आवाज चढवून बोलले नाहीत बरं का. म्हणजे मी अनेक नाटकाच्या अनेक तालमी बघितल्यात त्यांच्या. खूप लोक चुकायचे पण ते एकदा सांगायचे, दुसऱ्यांदा सांगायचे, तिसऱ्यांदा अरे असं नको घेऊ, असं घे, अशा पद्धतीने घे, तसं घे, या पद्धतीने घेऊन बघ. इतक्या व्हेरिएशन सांगायचे, त्यातली कुठली तरी एक व्हेरिएशन बसायचीच. आणि त्या व्हेरिएशननी घेतलं की झालं, बाबांची कळी खुलली. त्याच्यामुळे रागवायचा काही प्रश्नच नव्हता कधी. त्यांचा राग कधी निघायचा जेव्हा ते दिग्दर्शकाच्या त्या खुर्चीवरनं उठायचे आणि बाबांच्या खुर्चीत येऊन बसायचे. तेव्हा त्यांचा राग निघायचा. आणि तो पण कशा याच्यावरती की जेवताना ताटात थोडस राहिलंय शिल्लक, का ठेवलं शिल्लक, फडाक मारायचे. एकदाच मारलं होतं. म्हणजे नंतर मी मारायची वेळच आणली नाही कधी. पण एकदा मार खाल्लेला सुद्धा भरपूर होता त्यांचा, कारण तो सगळा जो राहिलेला फोर्स होता तो निघाला होता आमच्यावरती. त्याच्यानंतर म्हटलं नको बाबा हा फोर्स.
इतके वर्ष काम करतायत म्हटल्यानंतर भाई पोटात दुखणारे तर असणारच ना कोणीतरी. खूप खूप कोणीतरी काहीतरी. खूप भयानक आणि नको त्या लेवलला. म्हणजे 83-84 सालची गोष्ट ही. हे 28-28 दिवस दौऱ्यावर असायचे. कधीतरी यायचे घरी, म्हणजे कुठेतरी रांजणगावला शो आहे, मग चला पुण्याला जाऊ, बॅगेतले कपडे तरी बदलू, धुवायला टाकू, धुतलेले घेऊ आणि परत पुढच्या यायला जाऊ, अशा हेतूनही यायचे ते. आणि हे दौऱ्यावर गेले की रात्री 2:30 आणि 3 वाजता घरी फोन यायचा. बरं त्यावेळी मोबाईल वगैरे हा काही प्रकार नव्हता. लँडलाईन वरती फोन यायचा. हो, तुमच्या गाढवाच्या लग्नाच्या गाडीला अमुक ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय घाटामध्ये. बरं घरात मी आणि आजी दोघच. मी लहान, मी 8-10 वर्षाचा होतो त्यावेळेला. मी काय करणार? आणि आजी वयाची जवळजवळ 60 क्रॉस केलेली होती, ती तरी काय करणार? मग ती रात्रभर जागत बसायची, इकडं फोन कर, तिकडं फोन कर. बाबांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कुणाचं नाव दिलंय का, नंबर दिलाय का, त्या ठिकाणी फोन कर जिथं त्यांचा शो होता, आधी जिथं झाला तिथं, किंवा नंतर जिथं होणार आहे तिथं फोन कर, तिथं पोचली का गाडी. अक्षरशः घरात सुया टोचलेली लिंब फेकण्यापासून सगळे प्रकार झालेत. काय सांगतो? होय, बावल्या, त्या काळ्या बावल्या, सुया टोचलेल्या, लिंब सुया टोचलेली, ही सुद्धा घरात टाकण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली होती. सक्सेसची पोटदुखी किंवा आम्हाला करायला मिळत नाही याची पोटदुखी. कारण त्या काळामध्ये पुण्यामध्ये 3 ते 4 ग्रुप असे होते ज्यांना हे करायचं होतं, गाढवाचं लग्न. यथावकाश नंतर त्यांनी केलं. त्याच्यावरती एका टीमवरती बाबांनी केसही लावली होती. ती केस जिंकले बाबा. कारण त्यांनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा केला होता की त्यांनी गणगवळण बतावणी पण आमचीच घेतली होती, बाबांची, आणि ते कॉपरेट बाबांकडे होते. आणि त्याचं रेकॉर्डिंग सगळं बाबांनी करून घेतलं, त्याचे प्रूफ दिले कोर्टात, आणि त्यांचं नाटक बंद करायला लावलं. मग आता सॉरी, ते पण कलाकार गेले सगळे, पण असं घडलं होतं त्या काळी. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला करायला मिळत नाही, मग कुठेतरी यांच्या ह्याच्यात मोडता घाला, म्हणून मग हे असं. बाबांनी स्वतः एक गाडी विकत सुद्धा घेतली होती. त्यावेळी रोंगे बस सर्व्हिस असायची, मोठी मोठी बस सर्व्हिस होती. त्यांच्याकडनं एक बस विकत घेतली की नाही यार, मॅटेडोर मधनं किती वर्ष प्रवास करायचा कलाकारांनी. हा जो शब्द आपण ऐकतोय ना, मॅटेडोर, लेट्स गुगल इट. मी बघितलाय, माझ्या पण लहानपणी मी बघितलं. आमच्याकडे गावाकडे चालायचे ते, खेड्यावरनं शहरात येण्यासाठी वडाप. सो तो वडाप शब्द आपण ऐकत होतो. मॅटेडोर हा काय प्रकार होता? इंटेरियर सीन गुगल करा एकदा, म्हणजे कळेल की ते कलाकार कुठल्या परिस्थितीत 28-28 दिवस दौरे करत असतील. आपण कलाकार म्हणून खूप सुखवस्तू करतोय, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. बाबांकडनं ऐकून म्हण किंवा इतक्या वर्षाच्या अनुभवातनं आत्ता जे लोक नाटकात आहेत किंवा आत्ता जे लोक नवीन नवीन येत आहेत, आलेले आहेत, यांना काय एकंदरीत सांगशील की म्हणजे नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा की ज्यात तुम्हाला सक्सेस पण मिळेल, फेम पण असेल, आणि एक कलाकार म्हणून तुम्ही खूप डेडिकेशननी काम पण करू शकाल? परखड बोलू थोडं स्पष्टपणे. रोजीरोटीची सोय झाल्याशिवाय या क्षेत्रात येऊ नये माणसाने आता. कारण या क्षेत्र म्हणजे नाट्यक्षेत्र हे आळवावरचं पाणी झालेलं आहे. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. चाललं तुमचं नाटक तर चाललं जसं यदा कदाचित, पण ते जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. आणि कलाकार हा असा असतो की तुम्हाला त्याच्यावरती ब्रेड बटर आधी स्वतःचं सिक्युअर करा. म्हणजे बाबा असते तर त्यांनी पण हेच सांगितलं असतं. अनेक कलाकारांना माझ्या समोर त्यांनी हे सांगितलेलं आहे, तुम्हाला नाट्यक्षेत्रात यायचं जरूर या, पण आधी तुमचं ब्रेड बटर सिक्युअर करा. ब्रेड बटर सिक्युअर असेल तरच या नाट्यक्षेत्रात. अनेक लोक आमच्याकडे कलाकार असे होते की जे कलाकार कुठेतरी नोकरी करत होते. उदाहरणार्थ पुणे टेलिफोन्स मधले शरदचंद्र पांडव, दिलीप हल्याळ, संजय डोळे, अर्चना कुबेर, हे लोक ऑलरेडी सेटल होते, BSNL मध्ये नोकरी करत होते, त्यांचा पगार सुरू होता, आणि मग फावल्या वेळात ते इकडं नाट्य क्षेत्राकडे यायचे. तर फुल टाइम जॉब नाही हा, आणि याच्यातनं खूप काही पैसे मिळतील अशातलं लोकांचा जो हे असतो ना भ्रम, तो नाही आता तसा राहिलेला.
पूर्वीच्या लोकांना मिळायचे पैसे, आताच्या कुठल्या लोकांना मिळतात? जे सगळ्यात टॉपला आहेत. म्हणजे 2च नाव, प्रशांत दामले आणि भरत जाधव. तिसरं नाव नाही. खरंय. पण म्हणजे आज खरंच नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकामध्ये व्यावसायिक या शब्दाला टच करणारे 2 असतील तर ते दोघंच आहेत. ते 2च आहेत. आणि खरोखर आफ्टर ऑल प्रोफेशनल बिझनेस, हो, व्यवसाय आहे. व्यावसायिक नाटक म्हणतो ना, व्यवसाय आहे. प्रॉफिट झाला तर व्यवसाय, नाही तर आणि याच्यामध्ये म्हणजे मिळवण्यापेक्षा जातातच जास्त, असा माझा अनुभव आहे. मी जे डोळ्यांनी बघत आलो. बाबांना नाही कधी असं वाटलं, किंवा म्हणजे तुमच्या घरामध्ये कधी असं वातावरण नव्हतं की इतकं काम केलंय पण मग आता प्रॉपर्टी म्हणून खूप गडगंज असणार तुमच्याकडे? नाही, दुर्दैवाने प्रॉपर्टी वगैरे तर काही नाही. जी होती ती प्रॉपर्टी, तू बिलीव्ह नाही करणार, मुंबईला सांताक्रूजला आजोबांचं घर होतं, रितसर घर होतं कदमवाडीमध्ये. मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. त्याच कदमवाडीच्या घरात आजोबा गेले आणि नंतर काही काळाने बाबांनी ते विकलं, की आता मुंबईमध्ये आपल्याला काही ठाव ठिकाणाची गरज नाहीये, आपण पूर्णपणे नाट्यसंस्था बघतोय आणि ती पुणे बेसच आहे. तर मग काय करायचं त्या घराचं? तर डिसिजन घेतला आणि ते विकलं, आणि ते 1 लाखाला विकलं घर. सांताक्रूज मधलं? सांताक्रूज मध्ये. किती सालची गोष्ट आहे ही? 81 सालची. बापरे. हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा बाबांचं कुठलं नाटक चालू होतं, लफडा सदन, त्यावेळेला आम्ही तिकडे जायचो. मी छोटाच होतो त्यावेळेला सुद्धा. बाबा दिग्दर्शन करत होते आणि फिरायला म्हणून, चल सुट्टी आहे ना, चल म्हणून मुंबईला घेऊन जायचे. बाबा स्वतः त्यावेळेला 52 चाळीत राहत होते. तर 52 चाळीमध्ये एक खोली घेतली होती, त्या खोलीत राहत होते आणि तिथनं डिरेक्शन करायचं आणि तेवढं झालं की पुण्याला परत यायचं, असा प्रकार. तर त्यावेळेला एकदा बसमधनं जाताना त्यांनी मला दाखवलं, हा टावर दिसतो का, टावर? म्हटलं हो, आपल्या जागेवर बांधलाय. आणि त्या टावर मधल्या एका फ्लॅटची किंमत किती आहे माहिती आहे का? म्हटलं किती आहे? किती असेल तुझा अंदाज? माहिती नाही. काहीच अंदाज नाही ना आपल्याला, मुंबईतल्या जागांचा काय अंदाज असणार? त्यावेळी कॉलेजला होतो मी जस्ट. मला म्हटले इथल्या एका फ्लॅटची किंमत करोडो मध्ये आहे. जी जागा 1 लाखात विकली होती, ती जागा 1 लाखात विकली. असं. दुसरा एक किस्सा बाबांचा, हे बालेवाडीचं स्टेडियम, त्याच्या समोर जे सयाजी हॉटेल आहे, हा, आता ते सयाजी हॉटेलचा प्लॉट बाबांच्या नावावर होता. पण त्यावेळेला समहाऊ जे मीडिएटर होते त्यांनी सांगितलं, नाही ते राजकीय लोक त्याच्या मागे आहेत, तिथल्या जागा घेत आहेत, आणि ते घरी येऊन त्यांनी बंदूक लावली तर काहीच मिळणार नाही तुला, ती सही करून सोडून द्यायला लागेल, त्याच्यापेक्षा येतंय त्या किमतीला देऊन टाक. मग त्यावेळेला कोणीतरी गिऱ्हाईक पकडलं आणि त्याला तो प्लॉट विकून टाकला, येईल त्या भावाला, आणि आज त्या प्लॉटवरती हॉटेल सयाजी उभं आहे. शपथ. शेवटचे 2 प्रश्न. तेव्हा बाबांचं म्हणजे ओव्हरऑलच नाटकाला असेल किंवा नाट्यसृष्टीला असेल, राजकीय लोकांचा सपोर्ट कसा होता किंवा यांचे संबंध कसे होते त्या काळातल्या राजकीय लोकांबरोबर? छानच होते. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे कुठलाही पक्ष असंच नाही, कारण कलाकाराला पक्ष नसतो. बाबांचे प्रयोग दसरा मेळाव्यामध्ये पण झालेत, शिवसेनेच्या, बीजेपीच्या मेळाव्यात पण झालेत, काँग्रेसच्या मेळाव्यात पण झालेत, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पण झालेत, आणि अक्षरशः त्या लोकांच्या हस्ते त्यांना पुरस्कार वगैरे मिळालेले बाबांना. त्याच्यामुळे कलाकार हा कुठल्या पक्षामध्ये अडकून राहत नाही आणि राहूही नये त्यांनी. आजकाल जे बघतोय आपण फेसबुकवर वगैरे ते फार भयानक चाललेलं आहे, आणि मग त्याच्यावरनं होणारे ताशेरे. काय होतं, लॉकडाऊनच्या काळात ही गोष्ट मी खूप अनुभवली. म्हणजे बाबांची कृपा म्हणा, आम्ही कुठल्याही एका पक्षाला चिकटून राहिलो नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या पक्षांकडनं मदत मिळत गेली. मी रंगभूमी सेवक संघाचंही काम करतो, विजय पटवर्धन फाउंडेशनचं काम करतो, तेही तुला माहिती. तर त्या काळात त्यांनी खूप लॉकडाऊनच्या काळात खरंच खूप छान मदत केली, नाही म्हणजे तेवढ्यापुरतं सीमित नाही राहिले, तुम्ही आताही करता, अजूनही करतोय आम्ही. पण रंगभूमी सेवक संघाने म्हणा किंवा विजय पटवर्धन फाउंडेशननी म्हणा, नाट्य परिषद पुणे शाखेने म्हणा, जे बॅकस्टेज कलाकार आहेत ना त्यांना जगवलं, नाहीतर हे लोक लटकलेले दिसले असते. खरं. परिस्थिती इतकी बिकट होती. 3 वर्ष कंप्लीट, 3 वर्ष व्यवसाय बंद होता, पूर्ण बंद होता.
म्हणजे लॉकडाऊन उघडला होता, खरेदी विक्री सुरू झालेली होती, पण सगळ्यात पहिला बंद झालेला व्यवसाय आणि सगळ्यात शेवटी चालू झालेला व्यवसाय हा नाट्य व्यवसाय होता. कारण गर्दीशिवाय नाट्य व्यवसाय होऊच शकत नाही ना. प्रेक्षकच येणार नाही, प्रेक्षकच नाही अलाउड नाहीत म्हटल्यानंतर. IPL सुरू झाली तरी नाटकं सुरू झालेली नव्हती. IPL ला खोटे खोटे प्रेक्षक बसवून आणि त्यांचे खोटे व्हॉइस ओव्हर ऐकून वगैरे ते करत होते IPL. पण तसं नाटकाला नाही ना होऊ शकत. नाटकाला उत्स्फूर्त प्रतिक्रियाच पाहिजे समोरनं प्रेक्षकांची, तर मजा येते. शेवटचा प्रश्न, ज्यासाठी आपण हा पॉडकास्ट केला, खरं तर एका नाटकाच्या नावापुरते बाबा नव्हते. आम्हाला बाबांचं व्यापक रूप सांग, काय त्यांनी त्या काळात अजून काय काय केलं किंवा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते वावरलेत. संगीत नाटकं तर बाबांनी भरपूर केली. जवळजवळ माझ्या माहितीत तरी 10-12 संगीत नाटकं केली. त्याच्यानंतर रेग्युलर व्यावसायिक नाटकं केली, फार्सिकल नाटकं केली, लोकनाट्य केली, त्याच्यानंतर पिक्चर्स केले, सिरियल्स केल्या. आणि हे सगळं करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत राहिले ते. 2 ते 3 संस्था अशा जे की बाबांनी सुरू केल्या आणि ज्या आता पुढे चालू आहेत. मुक्ता महिला मंच म्हणा, म्हणजे जसं लोकमतचा सखी मंच आहे तसा सिंहगड परिसरचा मला वाटतं मुक्ता महिला मंच हा बाबांनी सुरू केला, की त्या प्रेक्षकांना 50% सवलतीच्या दरामध्ये तिकीटं मिळावीत आणि त्यांना जास्तीत जास्त नाटकं बघायला मिळावीत, असा हेतू होता त्याच्या मागे. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये ETV त्यावेळी नवीन सुरू झालं होतं, ETV मुंबई, ETV मराठी. तर त्या ETV चॅनलसाठी त्यांनी चांदा ते बांदा नावाची एक सिरीज केली होती. शपथ, जाम गाजलेली सिरीज. हो, 30 दिवसामध्ये 4000 किलोमीटरचा टप्पा पार केला त्यांनी, अख्खा महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत. त्या सिरियलला नावच दिलं होतं चांदा ते बांदा. आणि त्या गावात जाऊन त्या गावातल्या काय समस्या आहेत या तिथल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवणे हे काम होतं त्यांचं, आणि ते लोकनाट्याच्या फॉर्मॅटमधनं. तर काही एपिसोड त्याचे तर इतके भयानक झाले होते. त्या काळात नागपूरला मला वाटतं कुठल्या तरी एका गुंडाची हत्या झाली होती, बायकांनी ठेचून मारला होता त्याला कोर्टात ज्यावेळी केसला घेऊन येतात त्यावेळी त्या गुन्हेगाराला घेऊन आले होते केसला, आणि कुणालाही न जुमानता बायका घुसल्या आणि बायकांनी त्याला दगडांनी ठेचून मारला. आणि मग त्या बायकांवरती पोलिसांनी केस लावली. त्या बायकांना यांनी एपिसोडमध्ये बोलवलं आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. काटा आला अंगावर. हे मी पाहिलंय डोळ्यांनी. कारण म्हणजे त्या तशा बघायला गेलं तर भूमिगत होत्या, आणि त्यांच्या मुलाखती घेणं किंवा ह्याला गेले होते काय त्याला म्हणतात, झाडेपट्टी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात, चंद्रपूर भागात. तिथे काही नक्षलवादी आले होते मुलाखतीला. त्यांनी मुलाखती दिल्यात चांदा ते बांदामध्ये, की आमच्या इथे ह्या अडचणी आहेत आणि ह्या तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला नक्षलवादाकडे वळावं लागतंय. तर हे मला वाटतं खूप मोठं काम बाबांनी केलंय. आता त्यावेळच्या लोकांनी बघितलं असेल, राज्यकर्त्यांनी त्याच्यावरती काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने केल्या असतील, तर ते व्यवस्थित झालं असेल आता पुढे. एक कलाकार एका नाटकासाठी ओळखला जातो. सामान्य जनतेमध्ये, नाट्य क्षेत्रातल्या लोकांना, जे जुने आहेत त्यांना नक्कीच माहिती होतं त्यांचं काम बऱ्यापैकी. पण फक्त विनोद मूर्ती प्रकाश इनामदार या एक नावाच्या मागे फक्त विनोद मूर्ती एवढा एक शब्द नाहीये. आपण आता अभिजित दादाकडनं ऐकलं की प्रकाश इनामदारांनी किती व्यापक काम केलेलं आहे. पुण्याचे नाटकवाले या सेगमेंटमध्ये आपण अशाच अनेक नाटककारांना, नाट्यक्षेत्रात काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांना भेटणार आहोत, जे आता आपल्यात नाहीत. त्यांच्या मुलांना, मुलीला किंवा त्यांच्या पुढच्या वारसदारांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पुण्याची नाट्यसृष्टी कशी होती, कशी असायला पाहिजे, आत्ता कशी आहे. भेटूयात स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट A to Z पॉडकास्टच्या पुण्याचे नाटकवाले या सेगमेंटच्या पुढच्या भागात. तोपर्यंत सलाम. आणि अभिजित इनामदार यांना खूप खूप धन्यवाद. अभिजित दादा, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आणि एवढे सगळे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. अजून बरेच अनुभव असतील, खूप आहेत.
पुन्हा एक सेगमेंट करूयात करूया, ज्यामध्ये नक्की. फक्त बाबांचे किस्से असतील. नक्की नक्की करूया. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही स्वयंभू स्टुडिओजला खूप खूप शुभेच्छा. खूप छान याचे एपिसोड करा आणि भरपूर मोठं होऊ दे असं माझी थँक्यू सदिच्छा आहे तुमच्या बरोबर. थँक्यू सो मच.